बोधवाड साहेब 25वे वर्ष आहे या लिंग स्थापनेचं आणि 25 वर्षापासून यांनी या कार्यक्रमाचा जो काही देवाणघेवाणीचा कार्यभाग आहे तो ज्यांनी स्वतः उचललेला आहे आणि आपण ऐकलं की यांनी नाव सुद्धा ज्या ठिकाणी माईकवर बोलू नका असं आपण यांच्याकडून शिवचरण पाटील यांच्याकडून ऐकलेलं आहे। कारण जीवनामध्ये असे बरेचसे काही उदार अंतकरणाची व्यक्ती असतात, कारण तो त्या व्यक्तीमध्ये जो उतरलेला गुण असतो त्या गुणाला कारणीभूत तो व्यक्ती नसतो असं म्हणायला हरकत नाही। कारण मला सांगतात पवित्र पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती। धन्य माता पिता दयाची म्हणायला हरकत नाही आम्हाला। कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा, की ज्या कुळामध्ये अशा प्रकारचा एखादा व्यक्ती जन्माला यावा आणि ज्याने अशा प्रकारचे भव्य दिव्य अशा प्रकारचं उदार अंतकरणानं कार्य करावं, त्याच्याएवढी महानता असणारी कुठं असू शकणार आहे? माईक बंद आहे पलीकडे। कारण आपण पाहत असतो काही व्यक्तींचं देणं थोडं मात्र त्याचं भाष्य फार अधिकच आम्हाला पाहायला मिळते। चौकामध्ये एक व्यक्ती उभा टाकलेला होता आणि तो सारखा वर आकाशाकडे बघू लागला। आकाशाकडे बघणाऱ्या व्यक्तीला मी विचारलं काय पाहता तो वर? त्याला मला टोपलभर गांजर वाटला म्हणला, वरून विमान कवा न्यायला येते म्हणून वाट बघत बसला म्हणला। आमच्या सारख्यांची अशी अवस्था आहे काही जणांची। दान करायचं थोडस मात्र अपेक्षा बाळगायची फार मोठी आवाढव्य। त्या बोधवाड साहेबांची तशी अपेक्षा नव्हती। खूप काय बोलताय पहा तुम्ही। ज्यावेळेस रावण महादेवाच्या मंदिरामध्ये गेला कैलासाला, रावणा आणि बाणासूर महादेवाचे आवडते भक्त दोन, त्यांच्या एवढी आवड महादेवाला कुणाचीच नव्हती। त्यावेळेस हे दोन भक्त कैलासाच्या ठिकाणी जायचे त्यावेळेस महादेव स्वतः आल्याबरोबर असणारा काळाला चेहऱ्यावरचा भाव ओळखून असणारा बोलायचे। पण रावण ज्यावेळेस एके दिवशी असणार कैलासाच्या ठिकाणी महादेवजींच्या मंदिरामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर महादेवानं त्याच्याकडे परतूनही बघलं नाही, पाहिलास म्हणून विचारला सुद्धा नाही, केव्हा आलास म्हणून डोळ्याकडे सुद्धा बघितलं नाही। त्यावेळेस रावण मनामध्ये विचार करू लागला काय झालं असेल। कारण रावण त्यावेळेस अशा अवस्थेमध्ये गेला होता, काम अवस्थेने भगवंताकडे काहीतरी मागण्याच्या अपेक्षेने गेलेला होता। विषय खूप सुंदर आहे, त्या दिशेने बोलायचं आहे आणि त्या दिशेने चालायचं। काहीतरी मागण्याच्या अपेक्षेने भगवान भोलेनाथ बाबांच्या दरबारामध्ये गेलेला हा रावण आणि अपेक्षेने गेलेल्या व्यक्तीकडे भगवंत डोंगून सुद्धा पाहत नाही, त्याची जाणीव घेण्यासाठी थोडासा दृष्टांत सांगत आहे। विचारलं महादेवाने, शेवटी असणाऱ्या रावणाने मग शिर कमळ स्वतःच कापलं, तंतू लागल्या नाड्यांच्या त्यांचा विना केला, सुस्वरामध्ये गायन केलं, गायन करून महादेवाला प्रसन्न केला आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर महादेवाने त्याला विचारलं माग का मागायचे? काय मागवते? उचित मागणं मागणं काय मागितलं तर आपल्या सर्वांना जाणीव आहे। आत्मलिंग आणि स्वतः महादेवाची पार्वती मागितली त्यावेळेस भगवंत नाराज झाले। अरे ज्याच्याकडे एवढं ऐश्वर एवढं सौंदर्य असताना सुद्धा मागण्याची अपेक्षा असताना एवढी हलकट असावी, हलकट मागल्याच्या नंतर त्याच ठिकाणी रावणाला अवघड प्राप्त झाले। मारून आलो कारण एवढा अवाढव्य खर्च, एवढा अवाढव्य असणारं जे 25 वर्षापासून चाललेलं कार्य ज्यांच्या हातून घडत आहे
पण ज्याचा मी असणारा समोर येऊ दिला नाही याच्यामध्ये फार मोठेपणा आहे. असा या कार्यक्रमासाठी आपण पंचक्रोशीतून भजनावर प्रेम करणारी मंडळी उपस्थित झालात. सर्व भजन प्रेमी मंडळींचं माझ्या भजनाच्या वतीनं मनाशी अभिनंदन करतो आणि मी माझ्या सेवेकडे वळतो. लागले तिथे देत जाय बस. मला थोडासा वेळ देतो तर तुम्ही जास्त वेळ घेतला की इकडं वेळ कमी भेटतो आपल्याला. एका तासाचा वेळ आहे. आणि म्हणून जो भगवंत आहे ज्या संप्रदायाने आपण ऐकलं, कारण दोन संप्रदाय म्हटलं की दोन संप्रदायाचे वेगळे विचार असतातच. कुठल्याही दोन संप्रदायाचा एक विचार हा केव्हाच होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्या संप्रदायाचा ज्यांनी ज्या भगवंताला आधी मांडलेला आहे तो भगवंत असणारा ज्याच्यासाठी पूजनीय आहे त्याचं स्तवन करणं हे प्रत्येक संप्रदायाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की तो भगवंत असणारा कसा आहे त्याचं वर्णन करत असताना कथा कल्पतरूच्या दुसऱ्या स्थलकामध्ये ह्या ओव्या आलेल्या आहेत. भगवंताचं स्वरूप वर्णन करत असताना महाराज काय सांगतात, तू सर्वेश्वर पूर्ण का. सर्वेश्वर ह्या शब्दाचा अर्थ पाहायला गेलं तर ईश्वरांचा ईश्वर, देवाचाही देव. त्याला दुरावण तुकाराम महाराजांनी सांगितलं तो हा देवाचाही देव, काय कलिकाळाचा देव. वेददया गाती श्रुती नेती नेती म्हणती तुका म्हणे निज रूपडे हे तत्व दीद सांगितलं. असा जो असणारा भगवान ऐशी तुझी विशुद्ध कीर्ती श्रुती स्मरती पुराणे गाती म्हणून या गणपती साष्टांग प्रणाम करीत आहे. सर्वांनी गायलं, ज्या सर्वांनी तुझी स्तुती केली, ज्या सर्वांनी तुझी पूजा केली, ज्या सर्वांनी तुझं श्रवण केलं आणि ज्या भगवंताचा कृपाशीर्वाद प्राप्त केल्याच्या नंतर कार्य कुठले असो मग ते निर्विघ्नपणे पूर्णत्वाला जाणार. ह्या अपेक्षा ज्या भगवंताची स्तुती करत असताना मला सांगतात तू सर्वेश्वर आहेस, सर्व ईश्वरांचा ईश्वर आहे, सर्व देवांचाही देव आहेस. याला आधी म्हणावं. मौली ज्ञानोबाने सांगतात ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी ओम नमोची अध्यात्म वेद प्रतिपाध्या देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी दोजी. तूच चकारात्मक शब्दाचा वाक्यप्रयोग केलेला आहे माझा. जिथं जिथं चकारात्मक शब्द येतो का नाही तिथं त्याच्यापेक्षा वेगळा कोणी असू शकतच नाही. तूच गणेश आहे. कोण कुणाला गणेश म्हणतो तो त्याचा त्याचा संभ्रम आहे, ज्याचा त्याचा भाव आहे, ज्याच्या त्याचा संप्रदायाचा तो विषय आहे. पण माझा संप्रदायाचा विषय आहे. माझ्या ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी माऊलींनी ज्या ओवीचं कथन केलं, ज्या ओवीला प्रगट केलं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलले माऊली देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी दोषी. असा जो गणेश आहे, असा जो आदिदेव आहे त्या भगवंताचं वर्णन करत असताना गणाद्वारे काय म्हणतात ते आम्हाला ऐकायचे. ऐका बंधू, परशुराम बन यांच्या कन्या सौभाग्यवती भाग्यश्री अविनाशगिरी रुईकर, सौभाग्यवती कल्पना बालाजीगिरी चिखलीकर, सौभाग्यवती प्रभावती मारुती
गिरी मारकळकर, सौभाग्यवती किरण गणेश भारती औरंगाबादकर, सौभाग्यवती कांचन दत्ता भारती शिंदीकर तालुका अहमदपूर, चिरंजीव बालक कैलाश परशुराम बन महाराज मेंढकेकर, सौभाग्यवती रुक्मिणबाई परशुराम बन महाराज मेंढकेकर तर्फे 101 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. श्री गुरुकृपा भजनी मंडळ मोजे नांदगाव आमचे शेजारी माधवरावजी पाटील भरगडे नांदगावकर या भजनी मंडळातील प्रमुख आपल्या सर्वांच्या परिचयाची व्यक्ती यांनी भजनाच्या माध्यमातून आपल्या संप्रदायाचं नाव उज्ज्वल करण्याचं कार्य चालू आहे आणि त्याच भजनीमंडळातील उत्कृष्ट टाळकरी आमचे स्नेही नवनाथरावजी पाटील भरगडे नांदगावकर दोन्ही व्यक्तीकडून 101 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजनीच्या वतीने आभारी आहे, धन्यवाद. आणि तसेच आम्ही वारकरी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे मार्गदर्शक आम्हा सर्व वारकरी मंडळींचं आमच्या सर्व वैष्णव संप्रदायांचं ज्यांना सर्वांनी एक अतिशय मौलाचं स्थान म्हणा, ज्याला आम्ही गुरुवर्यांचं स्थान, ज्यांच्याकडून आम्हाला खूप काही या वारकरी परिवाराला मिळालेलं आहे, असे आमचे आदराचे स्थान हरिभक्त परायण रावसाहेब पाटील शिराळे, ज्या भजनी मंडळाने अख्खं आयुष्य आपलं भगवंताची भजनाची सेवा करत असताना वेचलेलं आहे, तर्फे 51 रुपयाची भेट. आणि तसेच त्याच परिवारातील आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण राम महाराज पांगरेकर. आता या व्यक्तीची ओळख करून देणं म्हणजे
तर प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये असणारं ज्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे, अतिशय अतुलनीय ज्यांची कामगिरी, ज्यांचं कार्य, ज्यांच्या कार्याला सलाम आहे की एका सिंधू पासून, एका बिंदू पासून सिंधू पर्यंत जाण्याचा जो काही ज्यांनी जी काही मार्गक्रमणा केलेली आहे, ज्या मार्गक्रमणा करत असताना जे काही प्रवासामध्ये जे काही खड्डे खदगे खालगे जे काही लागले, त्या सर्वांना पार करत करत आपलं ध्येय पूर्तीसाठी ज्यांनी प्रयत्न चालू आहेत, त्यांच्याकडून सुद्धा चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची भेट पाठवलेल्या दोन्ही व्यक्तींचे मी माझ्या भजनाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. नामाजी पाटील बेंबरे, श्री बाल गणेश भजनी मंडळ कौठा कोल्हा, माफ करा, श्री बाल गणेश भजनी मंडळ कोल्हा या भजनीमाचे प्रमुख तर्फे 51 रुपयाची भेट आणि तसेच श्री शिवचरण खंडोजी पाटील पारडकर YouTube चॅनलचे मालक आणि गुरुकृपा भजनी मंडळ मोधे मेनका या भजनीमाचे प्रमुख, आवाजाचे बादशाह, सर्वांच्या परिचयाचे व्यक्तिमत्व तर्फे 51 रुपयाची भेट शबीर गुरुसाब शेख याच भजनातील गवळणीचे कलाकार तर्फे 21 रुपयाची भेट, गणपती संभाजी पामलवाड तर्फे 21 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. एक भेट माझ्या भजनीमाकडे आलेली आहे, पाठवलेल्या भेटीबद्दल भजनीमाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद. आणि तसेच कैलास मारुती अक्कमवाड राणा म्हणजे मेंढकेकर तर्फे 51 रुपये.
प्रत्येकाचा अट्टहास आहे. प्रत्येकाला भगवंत प्राप्त व्हावा असा प्रत्येक जीवाचा अट्टहास आहे. म्हणून प्रत्येक जण त्याचा गुणगान गात आहे. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. मला सांगतात त्या तुझी अप्राप्ती लागी कपाटे सदा सेविती योगी एकते झाले भोग विरागी एकते त्यागीती सर्वस्वे एक हिंदती दश दिसे एक तुझ लागी झाले पिसे परी तुझी भेटी स्वप्न दिसे ऐसान दिसे क्षण एक म्हटलंय. मग कसं करावं? स्वप्नामध्ये सुद्धा आला नाही म्हणतात. बऱ्याचशा जणांच्या नखाच्या चिमणी झाल्या, केसाच्या जटा झाल्या, वाढून वाढून जंगलामध्ये राहून परेशान आहे. पण त्याच्या स्वप्नामध्ये सुद्धा जो देव नाही येणार मग त्याला आम्हाला भेटायचं. कसं भेटायचं ऐकलं? कोणी त्याला सगुण म्हणतात, कोणी त्याला निर्गुण म्हणतात, कोणी त्याला निर्शून्याच्या ठिकाणचा म्हणतात. मग त्याला कसं बजावं? तो ज्याच्या त्याचा संपर्काचा विचार आहे. आमच्याकडे म्हणतात तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण असं वर्णन आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती रे. आता तो तुमचा विषय आहे. सगुणाचं कसं चिंतन करावं, निर्गुणाचं कसं करावं, शून्याच्या ठिकाणचे असलेल्याचं कसं करावं. तुमच्या मुखीचे शब्द आहेत ते तुम्ही सांगू शकता. आमच्याकडे तर असं सांगितलेलं आहे. जो सगुणात आहे, जो निर्गुणात आहे, ज्याला सगुणही म्हटले निर्गुणही म्हटले आणि तो सगुण निर्गुण एक गोविंद रे, आनंद अद्वय नित्य निरामय जे काणी ध्येय योगी आणते, जे काणी ध्येय योगी आणते, जे काणी ध्येय योगी आणते. याचं स्वरूप वर्णन करत असताना महाराज सांगतात आनंद अद्वय नित्य निरामय असा असणारा जो भगवान, जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजिरे विठेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पुराणाशी वाढ श्रुती नेनती जाळ ते झाले साकार पुंडलिका म्हटले. असं असणारं जे स्वरूप ज्या भक्त राज पुंडलिकासाठी साकार स्वरूपाला आलं महाराज निर्गुणात. म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी बरेचसे जण तळमळ करत आहे. तो आम्हाला पाहिजे सुद्धा, पण आमची जी अपेक्षा आम्ही आलो त्याच्यासाठी. आणि म्हणून मला सांगतात
आनंदराव पिराजी दासरे तर्फे संभाजी शिंगेवाड राहणार म्हणजे बरबडेकर तर्फे 21 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. गोविंद भक्तराज मिटके राहणार म्हणजे शिवणगावकर तर्फे 101 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल भजिमाच्या वतीने आभारी आहे, धन्यवाद. श्री हरिकृपा भजनी मंडळ मोजे बरबडा या भजनीमातील प्रमुख माझे स्नेही आमचे सोपानबाजी पाटील गिरे तर्फे 51 रुपयाची भेट. हनुमान भक्त भजनी मंडळ राठी गंगापट्टी या भजनीमातील प्रमुख हरिभक्त परायण भगवान पाटील गायकवाड राठीकर सध्या या भजनी मंडळाचा धंदा चालू आहे. अतिशय सुंदर भजनी मंडळ आहे, आपण सर्वांनी याचा अनुभव घेतलेला आहे. या भजनीमातील प्रमुख आमचे स्नेही भगवानरावजी पाटील तर्फे 101 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहोत, धन्यवाद. आणि तसेच आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे मार्गदर्शक हरिभक्त परायण रावसाहेब पाटील शिराळे आमच्या सर्वांचे गुरुवर्य तर्फे 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. सूत्रधारी आहे, कारण नट नाचवी अति कुसरी नाचविता वेगळाची सूत्रधारी म्हटले. ते बाहुल्या नाचतात बघा, पुढे आपण बघल्या कुठे जत्रामध्ये ते खेळ राहते, ते पडद्याच्या पाठीमाग त्यांना नाचवणारा कोणी वेगळाच असतो. कारण त्या पडद्याच्या पाठीमाग जो आहे त्याच्या हातामध्ये त्या बाहुल्यांचे दोरे असतात. त्या बाहुल्यांच्या कमरेला पायाला हाताला बरोबर दोरे बांधून ते पाठीमागून बोट जसे जसे फिरते तसं तसे या पुढे नाचतात. त्या नाचतात काय नाही, त्या नाचत नाहीत, पण त्यांना नाचवणारा कोणीतरी वेगळा आहे पाठीमाग. तसं तुमचं आमचं आहे. ते जत्रा तुला दाखिल्या बाहुल्या होता, तुम्ही आम्ही सुद्धा तसेच आहोत. आम्हाला सुद्धा नाचवणारी कुठली तरी वेगळी शक्ती आहे. मला सांगता चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको म्हटले. स्वर्गी भजन त्याच्याविषयी का चुकणार. ज्या भगवंताचं भजन केलं बाबा त्यांना तुला चालायला बोलण्याची शक्ती दिलेली आहे. तू भगवंत आहे, आदिदेव आहे, आणि म्हणून त्याच्याशिवाय तुला गत्यंतर नाहीये. म्हणून तो सर्वेश्वर आहे, सूत्रधारी आहे. म्हणून
काही अनुभवाची ठाव उरला नाही मी सर्व आत्मा सर्व देही सर्वगत पाही सर्वदा पडले जैसे समुद्रा माझी उडती तैसे मद माझी दिसे जग नोहे शुद्धा व्यक्त माझी शुद्धा व्यक्त त्याच्याशिवाय स्थान शिल्लक नाही मत वेगळा रिता काय अनुभवाची ठाव उरला नाही मी सर्वात्मा सर्वदेही सर्वगत पाही सर्वदा तैसे समुद्रा माझी उठती तरंग तैसे मद माझी दिसे जग जग नव्हे मी चितांग शुद्ध अव्यक्त मद माझी म्हटले असणारा तो भगवान त्याच्याशिवाय शिल्लकच नाही जिकडे पाहतो तिकडे तो भगवंत आहे जसं आम्ही कुठेही जावं तिथं आमच्या डोक्यावर आकाश तटस्थ असते त्याप्रमाणे भगवंताशिवाय एकही जागा शिल्लक नाही आणि म्हणून जो भगवंत ज्याचं स्मरण केलं त्यानंतर या भवसागरातून आम्हाला अतिशय सुखानं पहिल्या तीराकडे नेऊ शकतो त्या भगवंताविषयी सांगत असताना महाराज काय म्हणतात नईम शब्बीर शेख मध्ये मेंढकेकर तर्फे 51 रुपयाची भेट पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद आता थोडस विषयाकडे बघूया आपण देवानं जीवाकडे जावं का जीवानं देवाकडे यावं मी पहिल्या प्रथमच सांगून गेलो संप्रदायाचे विचार कधीच एक होत नाही ज्या ज्या संप्रदायाचा जो विषय आहे तो त्यांनी त्यांच्या पद्धतीने पटवून द्यावा माझ्या संप्रदायाच्या पद्धतीनं जो तुम्ही विषय माझ्या पुढे ठेवलेला आहे तो सोडवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे कारण देवानं जीवाकडे यावं का जीवानं देवाकडे जावं
हे जे तुमचं म्हणणं आहे हे तुमचे बोलण्यातून शब्द आलेले आहे. तुमचं प्रमाण काय म्हणते, प्रमाणाकडे थोडं लक्ष द्या. देवालया निमित्त आली सह्याद्रीशी, पाठविले तयासी मोक्षपदी, किंवा शुद्ध मार्गाची धरावी वाट, तरीच सापडे मूळची पीठ. आता ह्या प्रमाणामध्ये कोण कोणाकडे आलंय, काय प्रमाण तुमचं दर्शवालंय ते थोडस आपण मोकळ करा, तर समोरच्यांना भजन कळू शकते. नसेल तर काय म्हणलेलं दोघांना काही कळालं, सकाळी लोक आपल्याला धोंडे घालतात ऐकायला आले, कारण त्यांचे खूप अपेक्षा आहेत. अपेक्षेनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. लोकांना काहीतरी आपण या ठिकाणी देणं लागतो, कारण ते तेवढं आपल्याला द्यायला किंवा तेच लुटून जावं, तेवढं द्यायला ज्याचा अर्थ आपल्यालाही काहीतरी त्यांना देणं लागते. आणि देत असताना आम्हाला विचार करायचा आहे काय सांगतात, कारण ह्या दोन्हीची नाही तिन्हीची अवस्था थोडीशी वेगळी सांगितली आमच्याकडे. देवाचं येणं, संताचं येणं आणि जीवाचं येणं, हे त्रिपुटीचा जर आम्ही विचार बघितला, जसं दृष्टांत स्वरूपामध्ये सांगायचं झालं तर एखादी आता रेल्वे चालू होणार आहे, रेल्वे चालू होणार आहे, पण चालू होण्याच्या अगोदर त्या रेल्वेचं उद्घाटन करावं लागते. कोणाच्या हाताने तरी रिबीन कापावं लागते, आणि रिबीन कापल्याशिवाय रेल्वे सुटत नाही. मग ते रिबीन कापण्यासाठी जसं एखादा पंतप्रधान असेल त्याला बोलवावं लागते, आमंत्रण द्यावं लागते. कुणा जिथून रेल्वे सुटणार आहे त्या राज्याच्या मंत्र्यांना त्या पंतप्रधानाला असं सांगावं लागते की बाबा फलानी फलानी गाडी आम्ही इथून सुरू करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी तुम्हाला आम्ही बोलावत आहोत. त्याला येते, रेल्वे कापते, गाडी सुरू होते. तशी आमची गाडी सुरू करायची आम्हाला. आणि ही गाडी सुरू करत असताना आमचा संप्रदाय, वैष्णव संप्रदाय काय सांगते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानं तदात्म, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मान प्रजाम्यहम्. देवाचं येणं केव्हा होते, जेव्हा जेव्हा या जीवावर धर्मावर संकट येते त्यावेळेस भगवंत येतो. संतांचं येणं सांगतो, अवतार तुम्हा धरावया काळ, उद्धरावया जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत येतातच. आम्ही वैकुंठवासी आलो याच कार्याशी. कशासाठी आलो, बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, आड मार्गी भरले जग झाडू संतांचे मार्ग. या आडराना भरलेलं जगाला नीट वाटावर आणण्यासाठी संतांचा अवतार आहे. पण जीवाला मात्र यावंच लागते. कसं, त्याच्याविषयी सांगतात महाराज, एक एक योनी कोटी कोटी फेरा तरी लागे वारा मानवाचा. किंवा दुसरी अवस्था सांगतात, पाप पुण्य समान समय भागवत सांगते, तरी पाविजे कर्मभूमी, मग जे का पडती विषमी ते स्वर्गाली या नरकी सांगितले. त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, काय म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि तेची झाली अंगे हरिरूप. जीवाला अशा अवस्थेमध्ये यावं लागतं. मग आता देवाला जीवाकडे यावं का जीवाला देवाकडे जावं, हा जो आजचा विषय आहे त्याविषयी बोलत असताना मला सांगतात, काय म्हणतात पेटे मास्तर, देव दिला देह भजना देह भजना गोमटा. तुम्हा आम्हा सर्वांना भगवंताने जो देह दिला तो फक्त आणि फक्त केवळ त्याचं भजन करण्याकरता दिला. पण आम्ही काय करत आहोत आपलं आपण तपासून पाहायचं आहे. खरंच आम्ही भजन करत आहोत काय? भजन 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 म्हणजे नेमकं काय आहे? भजन ह्या शब्दाची व्याख्या करत असताना सुभाषितकाराने सांगितलं, या वैखरी वाचन तप करणं म्हणजे भजन आहे. शब्द लहान नाहीये, कारण या भजन शब्दाचा अर्थ ज्याला कळाला तोच भजन करत आहे. ज्यांना अर्थ कळाला नाही ते भजनाच्या नावाखाली काय काय करत आहेत आपल्याला माहित आहे. आपण दररोज ऐकत आहात. झालं का?
वेळ झाला 10 मिनिटं एक्स्ट्रा घेतली त्यांनी मला द्या 10 मिनिटं जा तुमचे 10 मिनिट झाले नाही जा झाले किती वाजले माझं काही लक्ष नाही ती सुरुवात दोन्ही झाली आजच्या ह्या शुभ पर्वणीवर मणिनाथ बाबाचे पटशिष्य एक नाम उल्लेख करण्याचं राहून गेलं. जो माणूस तन मन आणि धन खर्चून या ठिकाणी हजर झालाय बिना बुलाए मेहमान म्हणतात त्याला. आमंत्रण नव्हतं आमंत्रण झालं. आदरणीय CM24 चॅनलचे मालक ज्या माणसाने आतापर्यंत हा कार्यक्रम लाईव्ह दाखविला. कसा कार्यक्रम करणं आणि कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणं करणाऱ्यापेक्षा त्याची व्याप्ती वाढविणाऱ्याला फार मोठं महत्व आहे. आणि हे एक माध्यम फार मोठं शास्त्र आहे आणि त्यासाठी आवर्जून आमचे संजय कुमार साहेब या ठिकाणी हजर झालेत. त्यांचा नामोल्लेख त्यांचं स्वागत करण्याचं मी विसरून गेलो. पण आतापर्यंत कार्यक्रम त्यांनी लाईव्ह केला पण आता त्यांना थोडीशी अनिवार्य काहीतरी अडचण असल्यामुळं ते जाण्यासाठी निघालेले आहेत. कृपया या ठिकाणी तुम्ही आमच्या शिवमध्ये आमच्या गावामध्ये आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करून आदरणीय आमचे बळीराम संभाजी हक्कमोड महाराज यांना मी विनंती करतो की आपण त्यांचं सत्कार करून आभार करून व्यक्त करावं आणि त्यांना नारळ देऊन जाण्याची परवानगी द्यावी. आदरणीय बळीराम संभाजी महाराज हक्कमोड कृपया संजय कुमार आपण या ठिकाणी भजनाकडे यावं आपणास विनंती करतो. धन्यवाद साहेब. दोघांचे आभार व्यक्त करतो आणि भजनी मंडळाला विनंती करतो आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये चालू असलेल्या गाण्याचं ध्रुवपद घ्यावं आणि आपली वेळ संपलेली आहे. बोलण्यासारखे खूप मोठे दोघांचे विषय आहेत पण वेळेची मर्यादा दोघांनी भान राखावं आणि आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. एवढ्याच पायामध्ये देवानं जीवाकडे यावं का जीवानं देवाकडे जावं. माझ्याकडची बाजू राहील जीवानं देवाकडे जावं त्यांच्याकडून देवाला जीवाकडे आणायचं. देव किती मोकळा आहे जीवाकडे येण्यासाठी तेव्हा जीव असणारा कसा भगवंताकडे जाऊ शकतो त्या दोन्ही बाजूचा विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अतिशय सुंदर भजन होईल. भजन सुंदर होईल आणि विषयाला सुद्धा घासाघाशी भरपूर होईल. कारण आपण जे अपेक्षेने आलात त्या अपेक्षेची आपली पूर्तता होईल पण अतिशय गोड अशा प्रकारचं भेटेल या ठिकाणी. मध्ये मध्ये कुठं लई गोड खाऊन जर मुखाला तुमच्या चव बिघडली तर पुढे चमचमीत देण्याचा प्रयत्न राहील. भरपूर त्या ठिकाणी काळजी घेऊन भजन म्हटले जाईल. आणि म्हणून काय सांगतात शेवटचं चरण घेतो का
मनुष्य जन्म सर्व यमनीचा येते येऊन सुहित न करी मनुष्य जन्म कसा आहे? मनुष्य जन्म हा सर्व योनीचा सार आहे. याच मनुष्य जन्माला आल्यावर काय करता येते, काय करायचं आहे, काय करायचं होतं, म्हणून हा जन्म प्राप्त झाला. या जन्माला आल्यावर काय करता येते ते महाराज सांगतात. जे जे कराल ते ते होईल आणि एक जन्म पस्तावा पुन्हा नरदेह मिळेल. हा भरवसा धरू नको, हा भरवसा धरू नको, धरू नको. जे जे करायचं आहे ते याच जन्मामध्ये प्राप्त होते. इथून जर आपण निष्ठून गेल्या पुढे जाऊन आपण पुण्या बोंड्यात जाणार की आपल्याला सुद्धा माहिती नाहीतर अनेक जन्म पस्तावा म्हणले. पुन्हा जर देह मिळेल हा भरवसा धरू नको. पुन्हा काही गॅरंटी नाही. आता समोरची भजनी मंडळ चाणक्य आहे. ऐका बंधनो, विषय मांडत असताना, विषय ठेवत असताना दोन बाजूचे दोन प्रमाण माझ्याकडून ठेवण्यात आलेले आहेत. आता बंडे साहेब इथं एवढे हे जे काही लोक भजन ऐकायला आले यायला तुम्ही एवढं समजू नका. म्हणून विषयाला प्रमाण लागलं नाही. विषयाचं जे काही प्रमाण तुम्ही दिल्या ते कुठेतरी विस्कळीत व्हावे म्हणले तुमच्या मुखातून ऐकण्यात आले आम्हाला. कोणतं प्रमाण लागलं नाही ना विषयाला. देव आले निमित्त आले सह्याद्रीशी पाठविले त्याशी मोक्षपदी. देवाल्य नावाचा भक्त होता, ऋषी होता. त्या भगवंताला तारून देण्यासाठी स्वतः भगवंत या ठिकाणी अवताराला आले. त्याच्यासाठी मी प्रमाण सांगितलंय. देवाले निमित्त आले सह्याद्रीशी आणि पाठविले त्याशी मोक्षपदी. जीवाला तारून नेण्यासाठी तो भगवंत आलाय. पुन्हा कोणाला तारून नेलाय याची पुरेपूर माहिती तुमच्याजवळ ठेवल्याशिवाय भजनाची आरतीच होऊ देणार.
माझ्या विषयाची बाजू आहे. भगवान जीवासाठी कसा येते, कधी आलाय, कुठं आलाय, कोणासाठी आलाय, याचा पुरेपूर माझ्या बाजूला जे आलेला जो वाटा आहे, जो हिस्सा आहे, त्या बाजूने मी देत असताना तंतोतंत जे मापात बसते, जेवढं लागते तेवढं देण्याचा माझ्या भजनातून अभ्यास आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण ऐकलं, संताचं येणं, देवाचं येणं आणि जीवाचं येणं ही त्रिपुटी आहे म्हणून. असं वारकरी संप्रदायाचं मत आहे. हे तुमचं मत हो, वारकरी संप्रदायाचं नाही, तुमच्या काय घरचं होईल काय. संताचं येणं, देवाचं येणं आणि जीवाचं येणं हे तीन बाजू आहेत, तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं बंडे साहेबांचं मत आहे. संत हे जड जीवाचा उद्धार करण्यासाठी येतात, देव हा धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो. जीव कशासाठी येते म्हणालो, जीवाचं येणं कशासाठी आहे याचे थोडस खुलासा करून सांगा. संतानं जर जीवाचा उद्धार केला असेल, एवढ्या पुरतात मर्यादित विषय तो संतापुरता धरू नका. देवाने सुद्धा या जीवाचा उद्धार केला, याचे पुरावे मी तुमच्या समोर ठेवून जातो. सगळं काही तुमच्याच पाड्यात, त्याचं उत्तर तिथंच आहे आणि प्रश्नपत्रिका तुमच्या जवळच आहे. कसं कसं प्रश्नपत्रिका आहे, कशी कशी उत्तरपत्रिका आहे बघा, तुमच्या घराच्याच पाड्यामध्ये आहे. महादेवाच्या दरबारामध्ये रावण गेला, काय मागण्यासाठी गेला, त्याने एक पांचट वस्तू काहीतरी मागली, म्हणजे ते असो, त्या गोष्टीकडे आपल्याला जायचं नाही. आपलं तरी भजन विधान पांचट होऊ एवढी अपेक्षा आहे. मागणाऱ्यानं काय मागावं, देणाऱ्यानं काय द्यावं, या दोघांनाही कळालं की नाही, तेव्हा परमार्थ आपला सक्सेस होते. दान देण्यासाठी भगवंताचा अवतार आहे, पण मागणाराही सुद्धा तसाच असावा लागतो. कैवल्य दान द्यावयासी अवतार तो परोपकाराची, परोपकार करण्यासाठी तो भगवंताला, भगवंत परोपकार करून या जीवाला कसा कसा तारून नेते माझ्या विषयाला. दान देण्यासाठी भक्कम आहे हो, दान घेणाऱ्याच पात्र बरोबर नाही. दान घेणाऱ्यानं जरा निक्क दान घ्यावं. आता घेणाऱ्याला जर देणारा कळत नसेल तर ते घेणाराच अभागी होईल. त्याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात, देव कसा आलाय या जीवाला तारून नेण्यासाठी. आनंद मने आनंद कंदासी तुम्ही झाले भद्रिकाश्रमासी, आपली अनुसयाच्या वंशी अवतार घेईजे, अवतार घेईजे, अवतार घेईजे.
तुम्हाला वाटत असेल आता हे कुठतरी वेगळं बोलल, काहीतरी विषयाच्या बाजूला जाईल, विषयाच्या बाजूला जाऊन बोलणारा मी तरी निदान भजण्या नाही. विषयाच्या पलीकडे जाऊन आपल्याला बोलताच येत नाही. हा, विषयाला पकडता नाही आलं तर पकडणार नाही, पण विषयाला ज्यावेळेस पकडता येते त्यावेळेस मात्र निश्चित हलणारही नाही, हलू देणारही नाही. एकही इंच तुम्हाला अलीकडे होती ना, आणि एकही इंच मी तुमच्या ओरडत येणार. फक्त शेजाऱ्याच्या वावरात येत असताना सांभाळून या जरा. काही काही शेजारी मयाळू असतात, काही काही शेजारी फार मजूर काटे मारतात. तसं मी काय मजूर काटा मारणार नव्ह, फक्त नाश मजा वावराचा काही नाश होऊन याची गॅरंटी तुम्ही घ्या. फक्त आता तरी विषय समजावा की नाही ना. देव जीवासाठी येते आलाय, पुढे बी येणार आहे. देव कोणासाठी आलाय सांगू काय? सांगू? वारकरी संप्रदायाचं नाव काय? तुम्ही ज्या पंढरीला चढा की नाही त्या पंढरपुरात तुमचा देव नाही. इथं जनाबाईच्या इथं येऊन दळण दळाला देव. तुम्ही पंढरपूरला चढा उगाच, आणि ते पंढरीचा देव कुठं आहे ना? म्हणजे जना राहिली घरी वरून तिच्या इथे येऊन पाणी भरलाय, दळण दळालाय. त्याच्यासाठी सांगून देवाचं येणं जीवासाठी का, देवानं या जीवासाठी यावं का, या जीवानं त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंत. खूप छान असं भजन होणार आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण त्या रावणाची एक गोष्ट आहे, त्या रावणाच्या गोष्टीवर आपण पुढे जाऊन बोलू. म्हणून आनंद मने आनंद गंधाशी तुम्ही जावे भद्रिकाश्रमाची, आत्री अनुसये वंशी अवतार घेऊन. गुरु संत पुरीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरु वीर मार्ग नाही तुझा देव पाहता त्रिलोकी. गुरु सुखाचे सागर, गुरु दुःखाचे आगर, गुरु प्रेमाचे आगर कदा काही डगमगेना. खूप काय असं या विषयावर बोलता येते, पण तुमच्या मनाला काय हा विषय योग्य वाटला नाही की प्रमाण कुठं विषयाला बसलं नाही असं वाटते की तुम्हाला. शुद्ध मार्गाची धरावी वाट, हळूहळू चढावे कैवल्य घाट. वाट कोणती धरावी? भगवंताकडे जीव जात असताना ती वाट पकडायची आहे. किंवा जाऊ चला माहेरी, कुणाला बाई सुख झाले सासर. सासर मध्ये कोणाला सुख आहे म्हणाले? किती 10 मजली बिल्डिंग असली, तिला झाडायचं जरी नसलं, तिला फरशी जरी पुसून घ्यायचं नसलं तरी तिला माहेरची आठवण येणार म्हणजे येणार. म्हणून चला आपल्याला बोलायचं आहे.
तू भगवंत कर्मभूमीमध्ये अनुसयेच्या करी उभा ओझरीत प्रकट स्वयं ज्योत दिसत असते. तो भगवंत आलाय, आता आल्यावर काय करायचंय आपल्याला? इथं वेळ कशाला वाया? चला उठा उठा हो माझ्या मगर पिंपळकोटा येथून दोन्हीही संप्रदायाच्या प्रमुखावर तितकंच प्रेम करणारी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दादा महादेवरावजी झोंडेकर तर्फे 51 रुपयाची भेट आहे. आलेल्या भेटीबद्दल भाजीमाळाच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तसेच माझ्या मेंढेच्या येथून काय हा ते लई दिवसाने गाठ भेट नाही गॅस तुमचं मामा आपली भेट लई वाड्या होईच ना. माझ्या मेंढकाईतून बाणीच्या काळामध्ये सुद्धा आनंद संप्रदायाची भूमिका ठामपणे निभावली आहे. संप्रदायाकडे कोणाला बोट करू दिलं नाही आणि आताही कोणी जर बोट करीत असेल तर त्याचं बोट त्या अंगठ्यात टाकण्यात येते. एवढे निष्ठावंत गुरुभक्त आदरणीय आमचे मामाश्री
मारुत मामा जंगलवाड राहणार मोजी मेंढकेकर यांच्याकडून पुन्हा एकदा 51 रुपयाची भेट आहे. आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. या महाराज संप्रदायातील भजनी मंडळातील प्रमुख 101 देतो ते काय तुमचे माझे गुरुबंधू गुरुतुल्य व्यक्तिमत्व दत्तभक्त पारायण शिवचरण खंडोजी पाटील पारडकर मेंढका भजनी मंडळ हे युट्यूब चॅनल या चॅनलचे मालक ज्यांच्या चॅनलवर नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये जितके भजने आहेत तेवढ्या भजनेचे कार्यक्रम त्यांच्या युट्यूबला आहेत. त्यांच्याकडून 51 रुपयाची भेट व त्याचबरोबरीने परशिवट महाराज मेंढकेकर गुरुभक्त या गुरुभक्ताकडून सुद्धा 51 रुपयाची भेट आहे. आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. व तसेच नवीन साहेब शबीर साहेब शेख शबीर साहेब यांचे चिरंजीव ते पकवले जाते आमचे मेंढका भजनीमंडळातील एक अतिशय कलावंत व्यक्तिमत्व सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व शबीर मामा यांचे चिरंजीव यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची भेट आहे. आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. संप्रदायाचे विचार कधीच जुळत नाही. संप्रदायाचे विचार कधीच जुळत नाहीत असं जर तुम्ही म्हणत असाल तर हे तुमचं बोलणं माझ्या मते स्पष्ट चुकीचं आहे. संप्रदायाचे विचार कसं का जुळत नाहीत ना. वारकरी संप्रदाय सुद्धा सांगते जळी स्थळी काष्टी पाशानी भरून उरलेला देव होय. इकडे आनंद संप्रदाय सुद्धा सांगते आनंद आकाशी आनंद पाताळी आनंद भूमंडळी भरून उरला. देव पहावया गेलो माझा मीच देव झालो. अनंत
आनंद संप्रदाय काय सांगते बघा, नको नको म्हणा दुष्ट हे वासना तेने गुरुराना अंतर आपण दुसऱ्यात दुसरे आपणात कोणाचे अनहित त्याच्या पुढे जाऊन काय म्हणले महाराजांनी, सर्व भूती एक आत्मा विराजला मुळीच द्वेताला ठाव नाही. कुठं आहे संप्रदाय म्हणालो, आनंद संप्रदाय कुठं आहे, वारकरी संप्रदाय कुठं आहे? अहो जिथं द्वेतच नाही तिथं संप्रदाय येतच नाही. जिथं द्वेत आहे तिथं मात्र मजा संप्रदाय तुझा संप्रदाय. पायी अवघे मी पण सोडून द्या, मी जिरल्यावर सुद्धा रस औषध तुम्ही घ्या म्हणले. ते मी जिरणा झाले म्हणून तर देव कळा झाला की ते मी जिरलं की नाही, पण मी कोण होते भज्यामध्येच मी दोन हात. गर्व आणता सोडून शरण जा सद्गुरु नाता, गुरु करील कृपा दृष्टी तेव्हा काय होईल, दूर होईल वेता. मारी कर्मावरी मेघ गुरु ऐसा वक्षदानी, सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवनी म्हणले. का म्हणला असं, त्याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात, आपण बोलत बोलत बोलून गेला, रावण हे रामाच्या दरबारामध्ये गेला म्हणा, देवाच्या दरबारामध्ये गेला म्हणा. रावणाला कोण मारलं, रामानं मारलं, बरोबर आहे ना. रावणाचा वध कोण केला, रामानं. रावणाचा उद्धार झाला की काय घात झाला बरं, नाही रावणाचा उद्धार झालाय की घात झालाय. आपलं शास्त्र काय सांगते, आपला संप्रदाय काय सांगते, अहो देवाचा अवतार जर धर्माच्या रक्षणासाठी असेल तर रावण हे दुष्ट होता असं जर तुम्ही म्हणत असाल तर रावणाचा उद्धार हे भगवंताच्याच हाताने झालाय. ज्याचा उद्धार झालाय की नाही रावणाचा, त्या रावणानं आपले सगळ्या देवाला कामाला लावलं होतं म्हणून. एका कडपूर कोणाला सोडलं नाही, गणपती महादेव ब्रह्मा विष्णू चक्कालाच रावणाला कामाला लावलं होतं. भक्तासाठी देव काहीही करते, पण भक्ताला तारून देते जीवाला. ते थोडस आलाय त्याला अहंकार, ते अहंकार जिराला की सगळं जिरते. मग देव कोणात कोण बघते, कुठं देव आहे, देव कसा येते, सगळ्या गोष्टी केव्हा लक्षात येतात, मी पण सोडून द्या. म्हणून आपलं झालंय कसं, आपण दैवता भक्ती फार आपल्या जीवाला झालेली आहे. त्या दैवता भक्तीची खंडून करविल्या ईश्वर आराधना म्हणलंय. त्याच्यामुळे आपला हा जीव असणारा कुठेतरी मायेमध्ये बुडला जीव म्हणून अवतरले. देव कोणासाठी आलाय म्हणालो, या मायेत अडकलाय जीव, या अडकलेल्या जीवाला तारून देण्यासाठी. तो जे निर्शून्य म्हणाला की नाही त्याच निर्शून्यातला आलाय. सगळं मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. जसं मी ठेवाला तसंच तुमच्याकडून आलं पाहिजे.
होय की नाही मामा? हा तुम्ही असल्यावर मी तर भीज ना. तुमच्यासारखे माणसं झाले की नाही थोडं शक्ती येते बोलायला बरं. असे पैलवान मस्त झाले की मजा येते. घ्या महाराज घ्या. आपल्या या जीवाला परवस्तूचं ध्यान बाजूला गेल्यामुळं देवता भक्ती या जीवाला जळल्यामुळं कसं कसं आपल्या या जीवाचं नुकसान झालं बघा. माझ्या पांढरगाव येथून दत्त भक्त पारायण माझ्या माया ही फार बिकट आहे. या जीवाला एवढी आवडते आवडून काय करते तर तिच्या गुण असणारा या जीवाला लावून देते. जसं चंदनाच्या संगती वनस्पती ही चंदन होती परिवेळूच्या पोटी गाठी कल्पांती न होई चंदन. किंवा रामेचे ग्रंथ सांगते बघा, शंकर याचे आळे केले माझी निंब बीज पेरिले शेवटी कडू येती फळे सर्व कष्ट व्यर्थ गेले म्हणजे. साखरेचं आळं करावं आणि त्या साखरेच्या आळ्यामध्ये जर लिंबाच्या बिया पेरून ठेवल्या जर टाकल्या त्याच्यावर काय गोड असं काय उघडते काय? त्या लिंबोळीचा गुणधर्मच होय ते कडूपणा. अशा कडू लोकांपासून आपल्याला दूर राहायचं आहे. हे कडू लोक काय करतात तर त्यांचा कडू गुण आपल्याला देतात. साखर सुद्धा कडू होती त्या ठिकाणी जर लिंबाचा पाला पडला किंवा एखाद्या लिंबोळ्या गळून त्या साखरेमध्ये पडल्या तर ते साखर सुद्धा गोड आहे ते कडू होते.
चांडाळी आहे, माया ही फार घातकी आहे. घात या जीवाचा करते, आपला मळ असणारा आपला गुणधर्म या जीवाला, शुद्ध जीवाला अज्ञान करते. त्या शुद्ध जीवाला अज्ञान केल्यामुळं देव असणारा जसा शुद्ध होताना त्याच शुद्धतेला पात्र ठरवण्यासाठी तो भगवंत अवतारला आला. म्हणून महाराज काय म्हणतात, त्या मायेची अपाट सांगितल्याच्या नंतर आमच्या बंडे साहेबांनी सांगितलं, उग काहीतरी सांगू नका म्हणून हे लोक धोंडे घालून काढून देतील. दरेगावांच्या भजनाला कधी धोंडे खायची आली नाही बाजू, आणि इथून पुढे सुद्धा येणार नाही. का? कारण आपण कुठल्या संप्रदायाच्या बाजूला जाऊन, शास्त्राच्या बाजूला जाऊन बोलल्या नाही, त्याच्यामुळे धोंडे खायची काय येळ आपल्यावर येणार. तसं आपण बरेच जण धोंडे खाल्लेले बघल्या, ते काय बऱ्याला खाल्लेत काय धोंडे? धोंडे खाऊन मुंडे होऊन गेले, आणि जे मुंडे झाले त्याला कधी आता तिखटपणा आला नाही. तसं आपण जर एकदा मुंडे झाल्या मग आपण पडल्या साधी जोपर्यंत तिखट हा तोपर्यंत जे पिका हातात देते कापून घेऊन ते धोंडे घालून घ्यायच्या, मुंडे व्हायच्या, त्या भानगडीत पडू नका, आणि मलाही पडू नका, तुम्ही पडू नका. या असल्या गोष्टी आपल्याला शोभत नाहीत, आणि मी सांगतो हे मलाही शोभत नाही, हे आपलं वक्तव्य नाही. असं धोंडे घालतील, काही घालतील. 25 वर्षाचा कालखंड या मेंढका गावचा आहे. आजपर्यंत आमच्या दासराव साहेबांनी निष्काम सेवा केलेली आहे. स्वतः पदरचं जे धन आहे हे परमार्थाला लावलं, पण अद्याप नाव कधी ओपन केलं नाही की मी केला कार्यक्रम म्हणून. ज्याचं मी जिरले ना त्यालाच कळते देव. म्हणून तर ही 25 वर्षाची परंपरा आजपर्यंत मेंढका गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडते. आता उद्या सकाळी नाना प्रकारचे उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये मेन मुद्दा व्यसन मुक्ती, दारू मुक्ती. दारूबंदी ही फार महत्वाची आहे. बरं, इलेक्शनचा पिरियड आहे, कोण कोणाला दारू पाहिजे, कोण कधी कोणाच्या पक्षात नाही, याचा काही मेळ नाही. आता 15 दिवस इतकं सतर्क राहावं लागते, ते सांगता सोयी नाही. म्हणून त्याच्या पुढे जाऊन आपण ऐकलं, ऐकावे देखावे ऐकवे एक नारायण तयाचे भजन चुकू नको. देखवे ऐकवे नारायण तयाचे भजन चुकू नको. संतांचं मत आहे, संत उपदेश या जीवाला करत आहेत. शिवाला उपदेश करण्याच्या पाठीमागचं कारण कोणाची तरी येण्याची अपेक्षा आहे, कोणीतरी येणार आहे याची अपेक्षा आहे. म्हणून ऐकवे देखवे एक नारायण
तयाचे भजन चुकू नको. भजन जर चुकलास येणार आहे ते बी येणार नाही. या ओवीचा सरळ सरळ अर्थ काय होते बघा, तुमच्याच मुखातलं प्रमाण आहे. कोणीतरी येणार आहे, येणार आहे, येण्याच्या आधी भजन जर बंद केला येणार सुद्धा थांबते. त्याच्यासाठी काय कर, तयाचे भजन चुकू नको. त्याचे भजन चुकू नको. बरं, या भजन कशामुळे चुकलंय, तसं भजनच चुकालंय कशामुळं, तर इथं सगळा जे काही मायेचा बाजार आहे या मायेच्या बाजारामध्ये या जीवाला अडकवलंय. म्हणून तर त्या भजनापासून हा जीव वंचित आहे. ती माया असणारी कशी आहे, त्या मायेची आदरणीय दत्तभक्त परायण
Thank you.